नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. माझं व्यासपीठच्या मी व्यावसायिक या सेगमेंटमध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत कुणाल सर. कुणाल सरांबद्दल काय बोलू मी? नाटक, लेखन अशा बऱ्याचशा गोष्टी हाताळता त्यांनी आज एक नवीन व्यवसाय सुरू केलाय. तर तो कोणता व्यवसाय आहे हे आपण सगळी माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला तर मग भेटूया कुणाल सरांना. नमस्कार सर. नमस्कार सर. नाटक, लेखन आणि बरंच काही हे करता करता या व्यवसायाकडे कसे वळालात आणि कोणता व्यवसाय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. ऍक्च्युली नाटक, थिएटर वगैरे या सगळ्या गोष्टी एक ऍज अ हॉबी म्हणून सुरू झाली होती. थिएटर किती करायचं झालं किंवा काय म्हणलं तरी एक फायनान्शियली थोडीफार अशी स्टेबिलिटी हवी असती. बरोबर. सो तो सगळा विचार करता करता मी आणि माझी एक फ्रेंड होती. सो आमच्या दोघांना असं एक थॉट आला की का नाही आपण एक सॅलडचं आपण असं सुरू करू शकतो. किती दिवस झाले सर हे सुरू करून आपल्याला? ऍक्च्युली मी स्टडी म्हणा किंवा ह्याचा सगळा अभ्यास मी बऱ्याच महिन्यांपासून करतो. ऍक्च्युली 3-4 महिने मी यावरती थोडासा अभ्यास केला. त्या 3-4 महिन्यामध्ये मी बरेचशे रेसिपीज वगैरे ट्राय केल्या आणि ऍक्च्युअल मी फील्ड वरती उतरलो ते जानेवारीमध्ये. बरं, म्हणजे आता नवीनच हा तुमचा व्यवसाय आहे. पण या सॅलड जे तुम्ही बनवता किंवा सॅलेड आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत? आता ऍक्च्युली मी आता तरी सध्या त्याला 3 कॅटेगरीमध्ये मी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. वेट लॉस, फॅट लॉस, लो कार्ब. आता कसं की नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण म्हणजे हेल्दी राहण्याचा ट्राय करत असतात पण ते जमत नाही. आणि बऱ्याचशा लोकांचं असं असतं ना की टाइम मिळत नाहीये किंवा काय कसं फॉलो करायचं वगैरे. सो ही फक्त एक बेसिक सुरुवात आहे. सो त्या हिशोबाने म्हणजे मी तो एक थोडासा माइंडसेट थोडंसं ठेवून मी सुरू केलंय. आता याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले म्हणजे कस्टमाइज करून देता सॅलेड? कारण मी आता जसं बोललो की हा फक्त एक छोटीशी एक स्टार्ट आहे की प्रत्येकाला काहीतरी आपण हेल्दी खायला सुरुवात केली पाहिजे किंवा स्वतःवरती थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आता जे बरेचसे असे खूप लोक असतात की एकदम फिटनेस एन्थुसियास्टिक किंवा त्यांना असं प्रॉपर मेजरमेंट करून खाल्लेलं किंवा असं नाही का डायटरी मील आपण म्हणतो ना तसं. सो मी त्या हिशोबाने पण बनवतो पण ते सगळं काय म्हणतात ते कस्टमरवर डिपेंड. म्हणजे कोणाला काय हवं त्याच्यावरती म्हणजे कस्टमाइज तुम्ही करून देता. लहान मुलांसाठी पण असतात का सर डाएट प्लॅन म्हणजे याच्यामध्ये? ऍक्च्युली मी लहान मुलांसाठी पण थोडासा म्हणजे आता मी विचार केलेला आहे पण मी अजून इंट्रोड्यूस नाही केलेलं. ऍक्च्युली मला रिसेंटली एका क्लायंटने पण विचारलं होतं की तुम्ही स्मूदीज वगैरे देता का. सो आता मी ते पण सगळं हळूहळू म्हणजे हे सगळे तुमचे फ्युचर प्लॅन्स आहेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे असे रिसेंट मध्ये मी आता सुरू करेल असते. म्हणजे लहान मुलांसाठी किंवा स्मूदी वगैरे जे आहे याकडे का वळावं असं तुम्हाला वाटलं? कारण इतकं छान थिएटर करत होतात, लेखन तुमचं चालू होतं, हा एकदम वेगळा हे का तुम्ही सिलेक्ट केला? नाही, आपण म्हणतो ना की एका पॉइंट नंतर असं होतं की स्वतःला बघून की अरे वजन वाढतंय किंवा थोडस आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये मीच जात होतो. सो मला तसं रिअलाइज झालं की स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता खरं सांगायला झालं तर सॅलड वगैरे मी पण कधी जास्त खात नव्हतो कारण इंटरेस्टच नव्हता. मग मोस्ट ऑफ लोकांचं तेच होतं. आणि सॅलड म्हणलं ना की लोकांचं असं होतं की यार फिकं फिकं असतं, टेस्ट नसती. सो मग माझ्या पण तसं बघायला गेलं सुरुवातीला डोक्यात तेच होतं आधीपासून. पण जसं माझं म्हणजे रिसेंटली मागं थोडंसं असं की मला वाटलं की थोडंफार वेट वाढलंय किंवा काय वगैरे, तर मी या गोष्टीचा थोडासा विचार केला. पण मग मी काही रेसिपीज चेक केल्या, बाकी इन्ग्रेडियंट्स वरती मी अभ्यास वगैरे करत होतो. सो मग ते त्याला अजून टेस्टी वे मध्ये कसं करता येईल की जे रॅदर मी फक्त हा विचार केला जर मला जर ते आवडतंय, कारण मी ह्या असल्या गोष्टी सुरुवातीला जस्ट एक टेस्ट बड त्याच्यामुळे मी कधी असं एवढं करत नव्हतो. पण मग मी ट्रायआउट्स केले, मी माझ्या मित्रांनाही खाऊ घातले आधी की कसं काय रिव्ह्यू असं तसं वगैरे. सो त्यांना पण आवडायला लागले. सो म्हणलं की का नाही सुरू करता येईल. म्हणजे हा प्रयोग आधी तुम्ही तुमच्यावर केला आणि तुमच्यापासून याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही की हेल्दी. आता सध्या आपण पाहिलं तुमचे फ्युचर प्लॅन्स आहे की त्याच्यात तुम्ही येत आहे किंवा स्मूदी वगैरे सुरू करणार आहे.
पण हे करताना आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते. हो. फूडचं आहे तर तुम्ही काय काळजी घेता? कारण हाताने भरणं वगैरे हे नाही मग काय करता तुम्ही? नाही, त्यासाठी ते ग्लोव्स वगैरे मिळतात. मी त्या सगळ्या गोष्टींचा युज करतो. कारण काय, किती नाही म्हणलं तरी हायजीन हा खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट पडते. म्हणजे पुढच्या बाबतीत फारच घ्यावी लागते काळजी. आणि आता याच्यामध्ये मी सॅलड्स मध्ये पण मी जे कुठले इन्ग्रेडियंट्स वापरतो किंवा व्हेजिटेबल्स ते मी सगळे फ्रेश. त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की प्रिझर्वेटिव्ह वगैरे बरेचसे लोक युज करतात. बरोबर. सो ते पण काही नाही, मला डे टू डे बेसिस वरती क्लायंट रिक्वायरमेंटच्या नुसार मला जे काही रिक्वायरमेंट्स आहेत सो मी ते सगळे फुलफिल करून त्या दिवशी ते सामान आणतो, बनवून लगेच डिलिव्हर. म्हणजे तुम्ही फ्रेश सामान आणून फ्रेश देता. येस सर, हे सॅलेड प्रत्येकाच्या घरी देणं किंवा कुठल्या सर्व्हिस तर्फे पाठवणं तसं म्हणजे काळजी घ्यावी लागते. तर मग ह्याचं पॅकेजिंग तुम्ही कसं करता? पॅकेजिंगच्या आता हिशोबाने बघायला गेलं तर मी इको फ्रेंडली हा एक म्हणजे मी युज केलेला आहे. अरे वा. हे माझं एक बेसिक पॅकेजिंग आहे. आता प्रत्येक सॅलेड नुसार वेगवेगळे ड्रेसिंग असतात किंवा नाही का, मग ते त्यासाठी ड्रेसिंगसाठी मी एक डिप वगैरे पण प्रोव्हाइड करतो. आणि ज्यावेळेस मी ऍक्च्युली मार्केटमध्ये गेलो, मी हे बघितलं, मला ते खूप आवडलं. मी हे जसं युज करायला लागलो, मला ऍक्च्युली 2-3 क्लायंट्स बोलले की त्या कंटेनर पेक्षा याच्यामध्ये खूप बरं पडतं, कारण इझिली ऍक्सेसेबल आहे. आता खायला ऍक्च्युली माझ्या एका मित्राने पण मला बोलला होता की याच्यामध्येच जर डीप वगैरे सगळं टाकलं तर तो फक्त शेक जरी केलं तरी मग त्या डब्यामध्ये खाता येतं. बरोबर. सो तोही एक फायदा आहे. बरोबर. आणि डिलिव्हरीचं म्हणाल तर मी पर्सनलीच डिलिव्हरी करतो, कारण किती नाही म्हणलं तरी एक कस्टमर रिलेशन बरोबर ते मेंटेन ठेवावं लागतं. अगदी बरोबर आहे. सो जर मी पर्सनली त्यांना डिलिव्हरी द्यायला गेलोय तर मला त्यांचे फीडबॅक्स कळतात, रिव्ह्यूज कळतात, त्यांचे अजून काही रिक्वायरमेंट्स आहेत ते कळतात. बरोबर. सो ते 1 to 1 झालं तर मग त्याचा इफेक्ट खूप चांगला पडतो आणि कस्टमरला पण एक ट्रस्ट पडतो. बरोबर. खरं, अगदी खरं. सर, मला एक सांगा की ह्याची जाहिरात तुम्ही कशी करता? जाहिरात ऍक्च्युली मी लॉन्च करायच्या आधीपासूनच मी असं याबद्दल थोडासा विचार केला होता. जाहिरात करायचं मी सगळ्यात पहिली सुरुवात केली होती. ऍक्च्युली मी क्लाउड किचन खूप थोड्याशा टाइम नंतर मी सुरू केलं, पण सुरुवातीला मी आमच्या इथे चौकामध्ये सकाळी ऍज अ ब्रेकफास्ट म्हणून मी सलाड ठेवायचो. सो मी सुरुवातीला 1-1.5 महिना मी ते केलं, म्हणजे प्रॉपर सेटअप वगैरे उभारला. सो मग लोकांना ते दिसायला लागलं. 1-1.5 महिना मी तिथं होतो, त्यावेळेसही बरेचसे लोक येऊन गेले, लोकांना आयडिया यायला लागली याच्या काहीतरी नवीन इथं आहे. आणि मॉर्निंग वॉकला फिरायला जाणारे वगैरे खूप क्लायंट मिळाले असतील. येस. आता ऍक्च्युली सुरुवातीला म्हणजे मी असं खूप कमी इन्ग्रेडियंट्स ठेवले होते, पण आता मॉर्निंग वॉक वाले म्हणा किंवा असे जिमला वगैरे जाणारे सो बरेचसे फिरत असतात. सो तेही मला असे विचारलेत, मग तुमच्याकडे हे मिळत नाही का, मग ते मिळत नाही का. मग मी त्या रिक्वायरमेंट त्या गोष्टी हे करायला लागलो, वाढवल्या. जशा मी गोष्टी वाढवल्या लोकही यायला लागली. पण मी म्हणजे माझं असं होतं की आता एक थोडीशी एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे, सो का नाही आपण आता हे घरनं करू, म्हणून मग मी हे क्लाउड किचन सुरू केलं. आणि जसं लोकांना हे डायरेक्ट घरपोच मिळायला लागलं, सो माउथ पब्लिसिटी तुम्हाला जास्त जाहिरात झाली का तुमची? हो, ऍक्च्युली आता रिसेंटलीच स्वामींच्या मठांमध्ये प्रसाद वाटप, म्हणजे आम्ही तसं दरवर्षी करतोच, पण ह्या वर्षी करताना ऍक्च्युली त्या प्रसादाच्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही एक आमचं पॅम्पलेट ठेवलं होतं. आणि नाही म्हणलं तरी ते अराउंड 2100-2200 पॅकेट्स होते. सो ते बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचले, ऑलमोस्ट जवळपास संपलेच होते. आणि ऍक्च्युली त्यानंतरही मला खूप जास्त रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे स्वामींचा आशीर्वाद मिळाला नाहीये असं, पण म्हणजे ती एक जाहिरात करण्याची वेगळी पद्धत तुम्ही अवलंबली. खूप छान. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रेसिंग करतो तुम्ही म्हणतात, तर ते प्रत्येक सॅलडचं ड्रेसिंग वेगळं वेगळं असतं का? तसं बघायला गेलं तर हो, पण माझ्याकडे आता 4 ते 5 डिफरंट टाइप्स ऑफ ड्रेसिंग्स आहेत. मी एकाच सॅलडसाठी वेगवेगळे ड्रेसिंग सुद्धा ट्राय करून बघितलेले आहेत. सो असं मी यावेळेस मी सजेस्ट करतो की या पर्टिक्युलर सॅलड सोबत तुम्ही हे ड्रेसिंग ट्राय करा. हे तुम्हाला, कारण ते जास्त प्रेफरेबल आहे, टेस्ट तशी चांगली लागते. बाकीचे ड्रेसिंग्स आहेत जे त्याच्याबरोबर टेस्ट चांगली लागते, मी ते त्या हिशोबाने सजेस्ट करतो. नाहीतर मग ऑब्व्हियसली कस्टमरच्या ह्याच्यावर कस्टमाइज करून देता, तुम्हाला जसं हवंय त्या हिशोबाने करतात. ओके. सर, आता आपण ह्या पदार्थाला म्हणूया
सॅलेड सलाद असं नाव देतो. पण तसं पाहिलं तर त्यातले काही इन्ग्रेडियंट्स किंवा काही करायची पद्धत ही पारंपरिक आहे, की ज्याला आपण कोशिंबीर रायता म्हणतो. हो ना. तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामध्ये काय फरक आहे, आणि म्हणजे आता सॅलेड म्हणून लोकांनी का घ्यावं तुमच्याकडनं? सॅलेड म्हणून का घ्यावं तर एकतर पहिली गोष्ट, लोकांना हेल्दी खायची खूप सवय. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे सॅलड म्हणलं की बऱ्याचशा लोकांचं असं एक मत होऊन बसलेलं आहे की सॅलड यार ते बोर लागतं. सो याच्यामध्ये मी टेस्ट मध्ये व्हरायटीज घेतलेल्या आहेत. इन्ग्रेडियंट्स म्हणलात तर मी बऱ्याचशा प्रकारचे म्हणजे व्हेजिटेबल्स म्हणा, अजून काही त्याला की पनीर टेस्टी बनेल असं या हिशोबाने मी असे बरेचसे मी तुम्हाला जसं मगाशी म्हणलं की मी आधी याचा स्टडी केला होता. सो त्या ह्याच्यामध्ये मी जास्त करून मी टेस्ट बर्ड्स वरती पण अभ्यास केलेला आहे. कारण ते एकदा ते चव लागली तोंडाला की आपण जसं म्हणतो ना आता की एक नॉर्मल वडापाव सुद्धा एका ठिकाणची चव आवडली की लोक सारखे तिकडे जातात. बरोबर. तसं त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून हे केलेलं आहे. कुठल्या प्रकारचं सॅलेड तुमच्याकडनं जास्त विकलं गेलंय? आता माझ्याकडे 25 ते 30 डिफरंट टाइप्स ऑफ सॅलड्स आहेत. सो मी तसं बघायला गेलं तर मी ते सगळे रेग्युलेट करत असतो. प्रत्येक क्लायंट्सला दरवेळेस वेगवेगळे सॅलड्स मी देत असतो. आतापर्यंत मला 4 ते 5 सॅलडसाठी त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. रिपीटेड राहिले रिपीटेड कस्टमर आणि ते सॅलड राहणं गरजेचं आहे. नाही, माझे कस्टमर्सही खूप जास्त रिपीटेड आहेत. त्यांची ती सॅलडची ती रिक्वायरमेंटही खूप जास्त रिपीटेड आहे. अरे वा. आता जसं की क्रिस्पी स्वीट पोटॅटो सॅलड. सो रताळ, पण मी त्यालाच एक थोडंसं वेगळ्या प्रकारे थोडंसं ट्विस्ट करून ड्रेसिंग ऍड करून व्हेरिएशन्स देऊन. सो मला त्यासाठी लोकांचे खूप जास्त रिव्ह्यूज आले होते की अरे हे चांगलं होतंय. आणि अजून एक आहे रोस्टेड व्हेजिटेबल योगर्ट बाउल. सो तेही लोकांना खूप जास्त आवडलं. एक बीटरूट रायता विथ ग्रिल्ड पनीर, तेही लोकांना खूप जास्त आवडलं. एक सब सँडविच म्हणून आहे, सो तेही लोकांना खूप आवडलं. ऍक्च्युअली त्याची रिक्वायरमेंट्स मलाच नंतर असं की आज हे नको असतो ते पाठव. म्हणजे वेगवेगळे त्यांनी ट्राय केले, त्यांना सगळे आवडले. सर मला सांगा की आता हे जे सॅलड किंवा सॅलेड आहे ह्याच्याबद्दल की लोकांनी तुमचं का हा पदार्थ घ्यावा याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काही सांगाल का? ओके. एकतर पहिली गोष्ट हायजीन मेंटेनन्स, तो एक चांगला करतो मी. दुसरी गोष्ट जे काही रॉ मटेरियल आहे ते मी पर्सनली जाऊन घेतो डे टू डे बेसिस वरती. डिलिव्हरीज मी स्वतः करतो. सो एक ते कस्टमर रिलेशन साठी. बरोबर. अजून इको फ्रेंडली माझं पॅकेजिंग आहे, तेही बऱ्याचशा लोकांना प्रेफरेबल पडतं किंवा रादर ते सजेस्टच करतात की आम्हाला हे अशा ह्याच्यामध्येच हवंय. सो अजून बघायला गेलं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की लोकांचे टेस्ट बर्ड्स, सो तीही गोष्ट लक्षात ठेवून मी त्या गोष्टीवरती विचार केलेला आहे. आणि कस्टमाइज तर तुमचं आहे. येस, कस्टमाइज ते म्हणजे कस्टमर्सच्या ह्याच्यावर ते होऊन जातं की करता येतं त्यांच्या हिशोबाने. बरोबर. दुसरी गोष्ट अजून की माझा हा व्यवसाय म्हणजे मी आता पुणे कोथरूडमध्ये लोकेटेड आहे. मी इथूनच सगळं ऑपरेट करतो. ऑल ओव्हर पुण्यामध्ये मी डिलिव्हरीज वगैरे करतो. जितके माझे इंडिव्हिज्युअल क्लायंट्स आहेत की म्हणजे असे काही ओळखीतले म्हणा किंवा बरेचसे असे बाहेरचे पण आहेत. सो मला ऍक्च्युली 1-2 कंपन्यांनी वगैरे म्हणजे IT कंपनी आता त्याच्यामध्ये पण लंच मध्ये वगैरे लोक सॅलड्स वगैरे खातात. बरोबर. सो तेही माझे काही क्लायंट्स आहेत. 1-2 कंपन्या आहेत, सो मी तिकडेही डिलिव्हरी करतो. सो आहे असं म्हणजे तुम्हाला कंपन्या प्लस रेग्युलर क्लायंट्स पण आहेत. बरोबर. खूप छान. सर तुमचा हा नवीनच बिझनेस आहे, तरी सुद्धा तुम्ही इतका एक्सपांड केलेला आहे, वाढवलेला आहे. अजूनही तुमचा नक्की बिझनेस वाढेल. मयूर फूड्स आणि माझं व्यासपीठ याच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षको, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? नक्की कुणाल सरांशी संपर्क साधा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, आजची मुलाखत आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.